चला मैत्रिणींनो, आता येते आपली आषाढी एकादश. आषाढी एकादशसाठी आपण बनवूया उपवासाचे अप्पे. सॉफ्ट असे हे अप्पे होतात. आता आपण कसे बनवायचे ते बघूया. त्याच्यासाठी मी 1 वाटी भगर घेतलेली आहे. आमच्याकडे भगर म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणतात ते माहीत नाही, नक्की कमेंटमध्ये सांगा. 1 वाटी मी भगर घेतलेली आहे आणि अर्धा वाटी साबुदाणे घेतलेत. साबुदाण्याचं प्रमाण कमी घ्यायचं, नाहीतर आपले अप्पे सॉफ्ट नाही होणार, कडक होतील. जर तुम्ही 2 वाटी भगर घेत असणार तर 1 वाटी साबुदाणे घ्यायचे. आमच्या खानदेशमध्ये पूर्ण ताट भरून एकादश होते, म्हणून मी हे कमी प्रमाण घेतलेलं आहे. तुम्हाला पूर्ण ताट भरलेला दाखवेल. आता आपली भगर आणि साबुदाणे भाजले गेलेत. थोडासा रंग चेंज झाला असं वाटला तर गॅस बंद करून द्यायचं आणि गार होऊ द्यायचे. हे नॉर्मल तुम्ही नाश्त्यालाही बनवू शकतात, उपवास नसला तरीही, असं पीठ दळून ठेवलं तर. ह्यात आपण मिक्सरमधनं काढून घ्यायचं आहे. खूप वेळ लागत नाही त्याला बारीक व्हायला. भगर आणि साबुदाणे नॉर्मल आपल्या हाताला नॉर्मल गरम असतील तेव्हाच दळून घ्यायचं त्यांना मिक्सरमधनं. खूप बारीक पण नाही, खूप जाड पण नाही, आपल्याला दळलेलं पाहिजे. मध्यम याच्यात आपण दळून घ्यायचं आहे. वाटल्यास तर चेक करायचं 1-2 वेळेस, खूप बारीक आहे का खूप जाड आहे, आणि मग आपण काढायचं आहे. आता आपलं दळून झालेलं आहे. आता आपण मिक्स करून घेऊया. हे नॉर्मल नाश्त्यालाही मी बनवून ठेवते. अप्पे लवकर होतात किंवा तुम्ही टिफिनलाही लहान मुलांना देऊ शकतात. तर मी 2 चम्मच दही टाकलेली आहे आणि चवीपुरता मीठ टाकलेलं आहे. आणि पाणी तुमच्याप्रमाणे कमी जास्त टाकायचं आहे. पाणी जसं जसं आपल्याला लागेल तसंच टाकायचं, म्हणजे खूप जास्त नाही टाकायचं अगोदरच. जसं आपण म्हणतो बेसनला पाणी कमी लागतं, तसं भगर आणि साबुदाण्यालाही पाणी कमी लागतं. म्हणून आपण पहिले चेक करायचं आहे आणि मग पाणी थोडं थोडं ॲड करायचं आहे त्याच्यात. हे आता मी जवळजवळ अर्धा ग्लास पाणी त्याला लागलं आहे मिक्स करायला. आता आपण हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे जसं फेटूनच घ्यायचं आहे. पूर्ण एकजीव करून घेतलं. आता मी याच्यात तुम्ही मिरचीची पेस्ट, उपवासाला नसेल खात तर अद्रक मिरचीची पेस्ट टाकू शकतात. मी चटणी बनवली म्हणून फक्त साधे ठेवलेले आहेत. आता आपण मिरच्या टाकलेल्या आहेत. तिखट कमी जास्त प्रमाण तुम्ही घ्या. आणि भाजलेले शेंगदाणे टाकले, चवीपुरता मीठ टाकले आणि पाणी टाकून आपण मिक्सरमधनं चटणी बनवून घ्यायची. खूप सोपी अशी ही चटणी, पण अप्प्यांसोबत खूप छान लागते. एकदा नक्की बनवून बघा. आता मी तिला फोडणी घेते. फोडणीमध्ये आपण तेल टाकलं आहे मी. फोडणीच्या कढईमध्ये 1 पळी आणि जिरं टाकून मस्त अशी कडक फोडणी घालायची. आता आपली चटणी रेडी आहे. आता आपण अप्प्यांचं पीठ बघून घेऊया. ते पण रेडी आहे. आता आपण परत एकजीव करून घ्यायचं आहे. आज माझा सारखा कॅमेरा हलतोय. हां, हे चुटकीभर थोडंसं मी सोडा टाकला आहे. खूप जास्त नाही, बिलकुल थोडासा. आप्याचं भांडं ठेवलं मी गॅसवर, त्याला थोडं तेल लावून घ्यायचं आहे आपण, जेणेकरून आपले आप्पे खाली लागायला नको. ह्यात आपण 1-1 चम्मच टाकून घ्यायचे. तुम्ही जर उपवास व्यतिरिक्त बनवत असणार तर तुम्ही याच्यात कांदे, टमाटे, कोथिंबीर टाकूनही आप्पे बनवू शकतात. तसेही खूप टेस्टी लागतात. आमना खानदेशमा म्हणे एकादशीनी दुप्पट खाशी. तसं माझ्या माहेरी पूर्ण असा एकादशीचा ताटच भरलेला राहतो. खूप असे 5-6 प्रकार होतात, म्हणजे ते एकादश उपवास आहे का नाही हेच कळत नाही. म्हणून ती म्हण लावली असेल वाटतं पूर्वजांनी की एकादशी दुप्पट खाशी. तर आपण आप्पे टाकले
एका बाजूने आता आपण हे पलटून घ्यायचे. हे मी नॉर्मल नाश्त्यालाही बनवते, कमी वेळात होतात आणि टेस्टही छान असते. साबुदाण्याचं प्रमाण कमी घेतल्यामुळे आप्पे एकदम असे सॉफ्ट असे होतात. जशी नॉर्मल असं वाटतं की छोटी इडलीच बनवली. बाय चान्स तुम्ही छोट्या इडलीच्या पात्रामध्येही टाकू शकतात, जास्त लोक असतील तर. तर वरून तुम्हाला तेल लावायचं असेल तर लावा, नाही लावलं तरी आप्पे आपले व्यवस्थित शिजतात. हे आता परत आपली ती एक बाजू शेकून घ्यायची. आता आपले आप्पे रेडी आहेत. आता मी काढून घेतले. बघा एकदम छोटी इडली बनवली आहे तसे वाटतात आप्पे. मी हे साधे का बनवले, कारण की मिरची वगैरे मी नाही टाकली याच्यात, मिरचीची पेस्ट वगैरे, कारण की आपण चटणी बनवली. हे आपले आप्पे रेडी आहेत बघा. एकदम असे सॉफ्ट आहेत, खूप खायलाही टेस्टी आहेत. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.